हे बघा कबूतर, हे प्रत्येक फ्लॅटमधला हा त्रास सर्वांनाच होतो. असाच त्रास आम्हाला इथे पण होता. या गॅलरीमध्ये, ही ओपन गॅलरी होती, इथे काही वाद घातलं किंवा आम्ही घरी नसताना कबूतर सारखी घाण करून ठेवायचे आणि ते स्वच्छ करताना खूपच त्रास होता. म्हणून आम्ही या ठिकाणी ही जी जाळी लावलेली आहे, ही जाळी लावलेली आहे. इकडे म्हणजे 2 जाळ्या लावलेल्या आहे. तर ह्या जाळीचा खर्च एवढ्या 500 रुपये आणि 500 रुपये लावायचा असा 1000 रुपये होतो. आता या फ्लॅटला 3-4 ठिकाणी गॅलरीज आहे, तर सर्व ठिकाणी एवढा खर्च आपल्याला परवडला नाही आणि म्हणून आम्ही 2-3 ठिकाणी ठेवलो. पण खिडकीत कसं लावायचं, इथे तर हे खिळे ठोकलेले तुम्हाला दिसत आहे आणि ही जाळीसाठी, पण खिडकीत खिळे ठोकणं हे अतिशय कठीण काम होतं आणि खिळे काही त्या सुतारांनी आम्हाला या ठिकाणी ठोकून दिले नाही. मग तरी पण त्रास व्हायचा. तर खिडकीमध्ये कबूतरच बसले नाही. तर याच्यासाठी मी काय केलेलं आहे, कोणती आयडिया केली ते तुम्हाला आता या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवणार आहे. हे बघा, या ठिकाणी माझा कॉट आहे आणि ही एक ओपन खिडकी होती. पण सकाळी उठलं की ह्या खिडकीमध्ये सर्व कबूतर इतकी घाण करून ठेवायची की मला उठल्या ती पहिल्यांदा घाण स्वच्छ करावं लागेल. आणि यामुळे काय झालं की माझ्या इथे झोपल्यामुळे आणि यांची ते घाण पिसं उडल्यामुळे माझ्या ह्या गळ्यावर खूप सारे रॅशेस पडले होते आणि खाज सुटलेली होती. तर याच्यापासून काय सुटका करायची, इथे खिळे ठोकणं तर काही शक्य नाही, याला हेच आहे. म्हणून मी काय केलं आहे की आपले जे साडीचे काठ होते ज्याच्यातून हे धागे निघतील असे, तर हे असे धागे निघतील असे, तर हे साडीचे काठ काय केले की बरोबर एकाला एक असे चौकोनी गुंडाळून घेतले. तर यामुळे काय झालं की पहिल्यांदा तर 1-2 दिवस ते आले, परंतु नंतर ह्या धाग्यांमध्ये त्यांचे जे पाय असतील ते पाय अडकायचे आणि त्यामुळे त्यांना जखमा व्हायच्या. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अगदीच घाण करणं सोडलं. आता तुम्हाला जो मागचा व्हिडिओ दाखवलेला आहे की जे पिलं आहे, तर त्या ठिकाणी मला असं वाटलं नाही की इथे या खिडकीमध्ये हे पिलं घाण करतील, कारण त्यांनी आत्तापर्यंत त्या खिडकीमध्ये अजिबातच घाण केलेली नव्हती. पण आता त्या ठिकाणी ते पिलं झाल्यानंतर ते फेकून देणं किंवा त्यांचे अंडे काढून टाकणं हे मला काही बरोबर वाटलं नाही. म्हणून मी त्यांना ते आता बसू दिलं. पण हाच जो प्रॉब्लेम आहे तो एसीच्या खोक्यावरती आणि अशा खिडक्यांवरती हा सर्वांनाच होतो कारण की शहरामध्ये खरकटं वगैरे बाहेर टाकलं जातं आणि ते खाऊन ते चांगले पोसले जाते. त्याचप्रमाणे हे जे इथे वरसुद्धा छप्पर आहे आणि या छपरावर सुद्धा खूप सारे कबूतर बसतात. हे बघा, आता तुम्हाला उडताना दिसले. थोडंसं जरी उघडी राहिली तरी हे खूप घाण करतात. तर याच्यापासून आपण सुटका करण्यासाठी हे जे साडीचे काठ आहे हे असे खिडक्यांना आपण जाळीसारखे विणून घ्यायचे की जेणेकरून ते आले नाही पाहिजे, आतमध्ये आले नाही पाहिजे किंवा या खिडक्यांवर बसले नाही पाहिजे. तर हा एक साधा सोपा आणि बिनपैशाचा, कोणताही पैसा खर्च न करता केलेला हा उपाय आहे. हा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपणही हा जुगाड किंवा ही आयडिया कराल अशी आशा बाळगते. जय जिजाऊ, जय शिवराय.